साकारे परब्रह्म स्वरूपिणी बासरा नीलपीठये सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री आजची जी प्रवचन सेवा आहे ते आपले कजूभाऊचे वडील रामदास काका गेल्यामुळे आहे. का असतो सत्संग, का करायचं प्रवचन आणि गेल्यानंतरच का करायचं. आपण बोलताना असं म्हणतो की ते गेले म्हणून प्रवचन आहे, त्यांच्यासाठी प्रवचन आहे, पण त्यांच्यासाठी प्रवचनच नाही आहे. कारण त्यांनी त्यांची जी सिदोरी आहे ती घेऊन गेले आहेत सोबत आणि ते फक्त आपल्यासाठी प्रवचन आहे की बाबा रे तुलाही त्याच मार्गाने जायचं आणि तुझंही तिथंच मुक्काम आहे. पण झालं असं की एखादं नाटक असते आणि त्या नाटकामध्ये जसं आपण एखादा रोल करतो. आता या छोट्या मुलाला जर एखादा डान्स बसवायचा आहे तर तो 15 दिवस अगोदर त्याची तयारी करते. तिथं गेल्यानंतर तो वेगळे कपडे घालते, तो डान्स करते, त्या नाटकात भाग घेते आणि परत त्याच्यातच कपडेच राहते का तो नाही राहत. मग परत आपले कपडे घालते आणि आपल्या घरी येते. आपलंही तसंच आहे की कुठून तरी आपण आलेलो आहोत आणि कुठेतरी जायचं आहे. पण आलो कुठून आणि जायचं कुठून आणि कसं जायचं, कोणाच्या सोबत जायचं आणि काय काय घेऊन जायचं. एक तर माणसाचा जन्म मिळत नाही पहा आणि मानवाचा जन्म भेटल्यानंतर संत मिळत नाही. संत मिळाल्यानंतर सत्संग मिळत नाही आणि सत्संग मिळाल्यानंतर तो घ्यावाच की नाही घ्यावा यातच आपलं आयुष्य निघून जाते तर्कवितर्कात. आणि आयुष्यभर आपण एकच विचार करतो की हे खरं आहे की खोटं आहे, खरं आहे की खोटं आहे. त्या खरं खोट्यात आपलं आयुष्य निघून जाते. कारण तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय क्यों मरने घबराता बंदे मरना एक खुशहाली है. क्यों मरने घबराता बंदे मरना एक खुशहाली है. की का घाबरायचं. कारण कधी घाबरणार नाही आपण जेव्हा आपली तयारी असेल आणि जेव्हा तयारी असेल तेव्हा घाबरणार नाही. नाहीतर नेमकी परीक्षा येते
आणि मुलं आजारी पडतात। आपण बोलताना म्हणतो की काय याचा तर खूप अभ्यास झालेला होता, पण टेन्शनमुळे ताप आला, टेन्शनमुळे तब्येत खराब झाली। मग टेन्शन कायचं होतं? जर परीक्षेचा अभ्यास झाला होता तर टेन्शन आलं कायचं? आणि ज्याचा अभ्यास झाला होता त्याला टेन्शनच येत नाही, तो व्यवस्थित लिहू शकतो। आपलंही तसंच आहे। आये कहाँ से रे जाना कहाँ, कुठून तरी आलो आपण। जे छोटं बाळ जन्माला येते ते मुठ्ठी घेऊन येत असते, आणि आपण असं म्हणतो बोलताना की खाली हात यायचं आणि खाली हात जायचं, तर खाली हात यायचंही नाही आहे आणि खाली हात जायचंही नाही आहे। कारण कोणती तरी सिदोरी घेऊन आपल्याला इथून जावं लागत असते, आणि ती सिदोरी जी आहे ती कीर्ती मागे राहते। नाही तर गाडी बंगला जे काही केलं असेल तुम्ही, हे काहीच राहत नाही, हे इथल्या इथंच राहते सगळं। बरं, क्षणाची गॅरंटी नाही। खूप सारं आपण करून ठेवतो की असं करू तसं करू, हे फक्त मनाचे मांजरे असतात आणि ते काही पूर्ण होत नसतात। आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ईश्वर रोजच पूर्ण करते, कारण रोजचा जो सूर्य भेटते तो नवीन असतो, समजणाऱ्याला आहे। आम्ही काय केलं? आम्ही देवाची खूप पूजा केली। आता छानपैकी पूजा चालूच होती आतमध्ये, किती पिढ्यानपिढ्याचे नावं विचारले त्यांनी। म्हणजे आपण असं म्हणतो की हे आमच्यातून गेले म्हणजे गेले, गेले म्हणजे गेले नाही आहे, परत कुठेतरी त्या जन्माला यावंच लागते। जे काही देणं घेणं असलं ते पूर्ण भोगावंच लागते। कारण आपल्या घरात गायी आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, त्याला आपण सत्संगाला नाही आणलं, कारण हा एकमेव जन्म असा आहे की यातली जी सिदोरी आहे ती आपल्याला जन्मोन जन्मीची पुरते। मग जर जन्मोन जन्मीची सिदोरी पुरते तर किती पावला परत व्यवस्थित राहावं लागेल। एक उदाहरण आहे, एक माता होती, तिला खूप दिवस मुलबाळ नव्हतं, आणि मग तिनं व्रत केले, वैकल्य केले, आणि मग तिला कितीतरी दिवसानं मुलबाळ झाले। मुलबाळ झाल्यानंतर जवळजवळ 12 वर्ष झाले। मग त्या बाया सांगायला लागल्या शेजारी की हे वाघिणीचं येत असते बाई, है ना, 12 वर्षाला मूल होणं म्हणजे वाघिणीचं येत असते। जवळपास ते 1.5 वर्षाचं झालं, चांगलं हसू लागलं, बोलू लागलं, आणि झालं असं की एक दिवस त्याला ताप आली आणि ते निघून गेलं। मग त्या आईला खूप त्रास झाला की एक तर मुलबाळ नव्हतं, आणि इकडून तिकडून झालं तर तेही ईश्वरानं घेऊन गेला। मग ती रडायला लागली, आक्रोश करायला लागली, आणि एका संताजवळ गेली। त्यांना सांगितलं तिनं की बाबा तुम्ही याला जिवंत करू शकता, त्याला तुम्ही जिवंत करा। मग ते म्हणत हे नियतीच्या विरुद्ध आहे, हे मी करणार नाही, कारण एकदा या प्रवासाला निघालेला माणूस आपलंच काय, आपलं इथेच आहे। कारण आपण जन्माला आलो ते मृत्यूचं तिकीट आपल्या जवळच आहे, रिझर्वेशन पहिलेच झालेलं आहे, कुठे मरण येईल सांगता येत नाही। फक्त गोष्ट अशी झाली की आपल्याला आपली एक्सपायरी माहित नाही कधीची आहे, आणि त्याच्यामुळे आपण या संसारामध्ये एवढं गुंतून गेलो। चला ना सत्संगाले, वेळ नाही, चला ना भजनाले, ते तुम्हालाच दिलं, तुम्ही रिकामे लोक आहे असं म्हणतात, पण जे खरं सोबत न्यायचं आहे त्याच्यासाठी वेळच नाही। मी आईसोबत बोलली थोडा वेळ, आईने सांगितलं की आम्ही प्रारंभीचे आहोत आणि नोकरीच्या निमित्ताने इथे आलो। माझी भाऊनं खूप सेवा केली, त्या दुसऱ्या भाऊने सेवा केली, आणि बोलताना आईने हेही सांगितलं की त्यांनी नोकरीचा जो पैसा होता तो पैसा काही ठेवला नव्हता, पण तरीही आम्ही त्यांना कधी दुखवलं नाही, कारण भारतीय स्त्रीचं मनच एवढं मोठं आहे। नाही तर आता काय झालेलं आहे, आता लग्न संस्था का बरं अशी झाली, कारण आता नवरीची आई एवढंच सांगते की फक्त तालतुल पाय 2 दिवस राह, शब्दही बदलले, तालतुल पाय म्हणते। पहिली आई काय म्हणे की तुला आमचं नाव काढायला, मग ते दुःखही सांगत नव्हती आणि दिल्या त्या घरी सुखी राहायची, कारण तिच्या डोक्यात एकच होतं की वडिलाचं नाव काढणं। आणि आता तर स्पष्ट सांगते की तालतुल पाय, प्रत्येक ठिकाणी फोन करते, ते साखर भेटते एवढी कडू भेट झाली, कारण जीवनाचं गणित कळलं नाही। आणि जीवनाचं गणित तेव्हाच कळणार आहे की कुठेतरी संताच्या पायी असलं पाहिजे, कारण आपण आलो तर जायचं तर आहेच, आणि काय करायचं आहे मग इथं तर आलो आपण,
संत महात्मे काला करतात की तू का आला, इथं येऊन तुझं काय प्रयोजन आहे. माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम गाथेमध्ये सांगितलं, सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलं, पण आम्ही एकच केलं की ते ग्रंथ भगव्या कपड्यात बांधले आणि डबल काढलेच नाही. त्यातलं काहीतरी घ्यावं लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं. भले आम्ही करतो त्यांचं, काय करतो की पुण्यतिथी आली की त्यांचा फोटो काढतो, त्याला हार घालतो, भाषण देतो, पेपरात फोटो देतो, संपलं. पण त्यांचे विचार घ्यावे लागतील आणि जोपर्यंत विचाराची शुद्धी होत नाही तोपर्यंत जीवनात परिवर्तन येईल. कारण भगवान शंकर आणि माता पार्वती एका ठिकाणी चालले होते रस्त्याने, आणि रस्त्याने जात असताना काय झालं की एका ठिकाणी शंकर भगवान पायावर लागले. मग माता पार्वती म्हणते की देवा, इथं मंदिर नाही आहे, इथं ऋषीमुनी नाही आहेत, इथं कोणतं तीर्थ नाही आहे, आणि तुम्ही पाया का बरं लागताय. तेव्हा शंकर भगवान सांगतात की देवी, या ठिकाणी 1000 वर्षाच्या अगोदर सत्संग झाला होता आणि म्हणून ही जागा पवित्र आहे. ठीक आहे, देवी म्हणते ठीक आहे, तू पण पाया लाग. देवी पण पाया लागते. आणखी थोडे समोर जातात. समोर गेल्यानंतर परत भगवान शंकर पाया लागतात. मग देवी म्हणते की देवा, ते ठीक होतं की तिथं झाला होता सत्संग, इथं काय आहे, इथं तर काहीच नाही आहे. मग देव सांगतात की देवी, या ठिकाणी 1000 वर्षाच्या नंतर सत्संग होणार आहे, त्यामुळे ही जागा पवित्र आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी जातात. देवी म्हणते ठीक आहे, मागच्या वेळेस झाला होता, पुढच्या वेळेस होणार होता, इथं तर तसं काहीच नाही आहे देवा, तुम्ही का बरं पाया लागता. मग देव सांगतात की देवी, काही क्षणात इथं सत्संग होणार आहे, त्यामुळे शंकर पार्वती या ठिकाणी आलेले आहेत. कारण सत्संग जिथं असतो तिथे ईश्वराचा वास असतो. का करायचं सत्संग. कारण त्या भक्त प्रल्हादाला त्या खंब्यातही देव दिसत होता, कारण त्याचं मन तेवढं शुद्ध होतं. आणि त्या हिरण्यकश्यपूला देवाचाही खंबा दिसत होता, कारण जशी दृष्टी बदलली तशी सृष्टी बदलते. लाल चष्मा लावल्यानंतर लालच दिसतात. आपल्याला जर आपल्या जीवनाचं सोनं करायचं असलं, ही एकचदा संधी मिळते मानवाच्या जन्माची. बाकी कोण्या जन्मात ही नाही आहे, पशुपणीच्या योनात नाही आहे. कारण आपण काहीच घेऊ शकत नाही, काहीच सोबत नेऊ शकत नाहीये. तर काही जर देत असेल तर ते श्वासही मोजून देतो की आपल्या जीवनात किती श्वास असावे आणि त्या श्वासाचा आपण काय उपयोग घ्यावा. कारण 24 तासाचं बॅलन्स तर रोजच आपले ईश्वर टाकतेच आपल्या अकाउंटमध्ये. मग ते 24 तास आपण कसे घालवतो, कशासाठी घालवतो, आपल्या गेल्या पाठी आपलं नाव कसं निघते, किंवा आपल्या जवळ असताना एखादी वस्तू आपण देतो की नाही. कारण जायचं तर आहेच, पण काहीतरी सोबत न्यावं लागेल. आणि जे सोबत न्यावं लागेल ते फक्त आपले संस्कार असतात. आणि संस्कार घडत असतात ते सवयीतून, आणि सवय घडत असते आपल्या संघातून. त्याच्यामुळे संघही चांगला असतात. कारण प्रत्येक जो क्षण आहे, आपण जो स्वयंपाक करतो, भंडाऱ्यातलंच वरण का चांगलं लागते. साधी गोष्ट. त्यात तर सगळ्या मिरच्या असतात. घरीच आपण 2 माणसाची भाजी करतो, काही टाकू शकतो, पण नाही होत तसं. कारण ईश्वराचा वास असतो. मंदिरात गेल्यानंतर शांत का वाटते. कारण मंदिरातली जी शांतता असते तिथं होणारा ओळामुळे असते. तिथं प्रत्येक जण पवित्र भावनेनं जाते. एखाद्या संत महात्म्याजवळ जातो आपण आणि आपण सांगतो की मी काही न सांगताच बाबा सगळं बोलले. मग कसा चमत्कार घडला. कारण ते त्रिकालदर्शी आहे. तसंच आपला जो जीव आहे हा परम पवित्रच आहे. कारण येणारा प्रत्येक जीव, लहान लेकराकडे पाहिलं की आपण म्हणतो की हा जीव देवच आहे असं म्हणतो. कारण ते सारखं हसत राहते. आणि आता नेमकं आम्ही हसणंच विसरलो. आमचं शेजाऱ्याशी पटत नाही, बहिणी बहिणीचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही. आम्ही हसणं विसरलो. कुठेतरी त्या ईश्वराशी आम्हाला कनेक्शन जोडावं लागेल. साईबाबांनी तेच सांगितलं की सबका मालिक आहे, म्हणजे नक्कीच कोणीतरी वर आहे. आपण भांडण झालं की म्हणतो वरचा तुला पाहून घे. मग तो वरचा आहे कुठे. त्याचा तर काहीतरी पत्ता असेल की. मग त्याचा पत्ता शोधायचा असेल तर त्याच्याशी कनेक्शन जोडावं लागेल. कारण आपण जो मोबाईल वापरतो तो पूर्ण चार्जिंग करावं लागते. आणि तो जर चार्जिंग करायचा असला तर तो पॉवर बँकला जोडावा लागते. मग तसंच ईश्वर आहे. आणि तो ईश्वर सगळ्या काही शक्ती आपल्याला देतो. त्याच्याजवळ असणारं प्रेम, आनंद, सुख, शांती, शक्ती, ह्या ज्या सगळ्या शक्ती आहेत फक्त त्या ईश्वराच्या जवळच आहेत.
ते कोणी नाही देऊ शकत. समाधान तुम्हाला बाजारात मिळणार नाही की चला 2 किलो समाधान आणू, 1 किलो शांती आणू. कुठेच नाही. ते कुठेतरी संतांच्या त्यांनी सांगितलेल्या मार्गावर. पण आम्ही असं झालो की त्यांची पूजा करायला लागलो, त्यांनी काय सांगितलं हे विसरून गेलो. माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, ग्रामगीतेमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. पण आम्ही असं झालो की आम्ही जर जास्त पोथ्या वाचल्या तर आम्हाला त्याचा अहंकार आला. काय असते, एक प्रकाश यायला पाहिजे असते आणि एक गरमी येत असते, तर आम्हाला प्रकाश आलाच नाही त्यातला, आम्हाला गरमी आली. आणि जर गरमी आली तर त्याचा उपयोग काय? कारण आम्हाला जो तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे जे आपणासी ठावे, कारण आपल्याला जे जे माहित आहे ते दुसऱ्याला सांगावं लागेल. त्याच्यामुळे प्रचार प्रसार होईल. आणि जर प्रचार प्रसार होईल, कारण कसं असते की जोखमेळा अतिशय गरीब माणूस, पण सगळं कुटुंबाचं कुटुंब त्यांचं संत माणूस, किती खुश राहायचे ते. वेळ बराच झालेला आहे, कारण बोलायलाही वेळ कमी मिळतो आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की एक संत असतात. संत म्हणजे असे असतात ते की ते हकीम असतात, वैद्य असतात, पण ते चांगल्या मार्गाने सगळे कामं करत असतात. अतिशय नीतीपर आहेत, धर्मपर आहेत. बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर या गोष्टीमध्ये आहे. तुमचा कोणताही प्रश्न असो, ईश्वर कसं करते. त्यांची पत्नी होती, मग ती रोज सामान सांगायची किंवा आपल्या घरातलं तेल संपलं, गहू संपले, ते बसायचे 10 लोकांचे औषधं द्यायचे. ते असं करायचे की त्यांना जेवढे पैसे लागतात रोजच्या संसारासाठी तेवढेच पैसे घ्यायचे, गरीब असूनही बाकीचे पैसे घ्यायचे नाही. त्यांचा नियम होता. त्यांची पत्नी त्यांच्याजवळ ती चिठ्ठी आणून ठेवायची की आपल्या घरात आज तेल नाही, आपल्या घरात साखर नाही, जे काही असेल ते अशी चिठ्ठी ठेवून द्यायची. मग एक दिवस तिनं सामान लिहून ठेवलं की आपल्या घरात हे नाही आहे, आणि खाली लिहिलं की मुलीचं लग्न करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी मागच्या ओळीवर लिहून ठेवलं की ही मुलगी आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याची व्यवस्था तो लावी, असं मागच्या पानावर लिहून ठेवलं. आणि ते चिठ्ठी समोर घेऊन बसले. चिठ्ठी समोर घेऊन बसल्यानंतर जे पहिले 10 पेशंट होते त्या पेशंटचे त्यानं पैसे घेतले, थोडेफार, जास्त पैसे घेतच नव्हते. त्याचं व्रत होतं की जेवढं त्याच्या संसाराला लागते तेवढंच. आणि मग झालं असं, आता या बाईला असं वाटलं की काहीतरी सांगतील त्याच्यावर, ही वाट पाहत बसली. तेवढ्यात आणखीन एक पेशंट आला. मग बाकीचे फुकटवाले पेशंट होते, श्रीमंत असला तर पैसे घ्यायचे नाही, नियम होता त्यांचा. आणि मग ते जे पेशंट होतं ते आलं. मग ते सांगत होते वैद्य की बाबा तुम्ही इथं येऊन बसा, मी तुमची नाडी तपासतो. मग ते म्हणत की बाबा मला नाडी तपासायची गरज नाही, माझे काही दुखत नाही आहे, पण मी एक गोष्ट सांगायला आलो तुम्हाला. मग ते म्हणत ठीक आहे बा सांगा. तेवढ्या वेळात त्या बाईनं स्वयंपाक केला, पण आता याचं मोजकच होतं, त्याच्यामुळे दोघांचा स्वयंपाक केला होता. एक मुलगी होती, तिचा स्वयंपाक केला होता. 4थ्या माणसाची सोय नव्हती. मग त्या माणसाला म्हणतील कसं ते जेव. यांना प्रश्न पडला होता की यांना सोडून मी जाऊ कसा. त्या घरातल्या बाईला प्रश्न पडला होता की माणूस जेवला नाही तर मी जेव कशी. मुलगी सारखी म्हणत होती बाबा जेवायला चला. म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडला होता की 4थ्या माणसाला जर जेव घातलं तर घरात पोळ्या नाही, घरात भाजी नाही, बरं नंतर परत करावं म्हणा तर मुठभर पीठ नाही. बघा ईश्वर किती काम करते. तो तुमचा सेवाधारी होऊन राहायला तयार आहे. तुम्हाला तेवढ्या अंतकरणापासून त्याला बोलवावं लागेल, तेवढं त्याच्यावर प्रेम करावं लागेल. मग ती मुलगी म्हणते बाबा जेवायला चला, मला भूक लागली. बाबांना कळते की मी जर जेवायला गेलो तर यजमानाला जेवा म्हणा लागते. मी जर यजमानाला जीव घातला तर माझी पत्नी उपवाशी राहते, आणि माझी पत्नी जर उपवाशी राहिली तर तिचा सांभाळ करायची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मी जर तिला उपवासी ठेवलं तर मग मी या पापातून कधी मुक्त होणार नाही, कारण ती घरातली लक्ष्मी आहे. असा सगळा पेच चालू असताना मग ते बाबा सांगतात की मी खूप वर्षाच्या अगोदर याच रस्त्यातून गेलो होतो आणि खूप सारे दवाखाने पाहिले होते, पण मला मुलबाळ होत नव्हतं. झालं असं की बाबा तुम्ही सहज मला काहीतरी औषध दिलं, आणि तेही कशासाठी की माझा जो ड्रायव्हर आहे तो थांबला बाहेर की बाबा तुम्ही 2 मिनिट थांबा, मी आपली ही घोडागाडी दुरुस्त करतो, तोपर्यंत तुम्ही या हकीम महाराजांकडे बसा. आणि तिथं जेव्हा बसलो मी तेव्हा तुम्ही मला विचारलं की काही असेल तर सांगा, म्हणून मी सहज म्हटलं की बाबा मला मुलबाळ नाही, आणि तुम्ही एखादी औषध दिली मला. माझा तेव्हाही भरोसा नव्हता की या औषधानं मुलबाळ होईल, कारण मी खूप सारे दवाखाने फिरून आलो होतो. आणि योगायोगानं मी ते औषध घेऊन गेलो. माझी पत्नी तर बिचारी आतुरच होती, कारण ज्या स्त्रीला बाळ नसते
तिची अवस्था बघा. तर तिला जसं दिलं तसं तिनं पूर्ण मनोभावानं ते औषध घेतलं आणि ती मुलगी आता माझी लग्नाला आली. पण मला तुमच्या मुलीला पाहून सारखं वाटत होतं की आपल्यालाही अशीच मुलगी झाली पाहिजे. ज्यांनी औषध घेतलं ते खूप श्रीमंत होते आणि आज तिचं लग्न ठरलं. आणि म्हणून बाबा मी तुम्हाला हे सांगायला आलो की माझ्या मुलीचं लग्न ठरलं, नक्कीच बाबाची मुलगी लग्नाला आली असेल. आणि मी सगळं सामान घेऊन आलो. मग काय काय आणलं होतं ते ना, सगळं आणलं होतं. त्यात कपडे होते, त्यात किराणा होता, त्यात सोनं नाणं होतं. त्या मुली नरदेवाकडच्या लोकांना जे काही वरमाय असेल, जो काही अहेर असेल, जे काही मानपान असतील, अगदी सगळं. म्हणजे ईश्वराला काळजी असते. त्यांनी लिहून ठेवलं होतं मागच्या पानावर की ज्याची आहे तो सांभाळी. त्याचं पूर्ण प्रत्यंतर. आणि ते रडायला लागले. मग ते वैद्य महाराज त्या पत्नीला बोलावतात की तुम्हाला सकाळीच चिठ्ठी दिली होती की मुलीचं लग्न करायचं आहे. मी तेव्हाच मागच्या पानावर बघ काय लिहिलं की ज्याची आहे तो सांभाळील ना. हे जे आपण आपलं आपलं करत आहोत की हे माझं ते माझं ते माझं, काही आपलं नाही आहे. आणि ज्याचा आहे तो सांभाळ. पण आपण उगीच लावून घेतलं की मी नसली तर घरातलं भागतच नाही. आपण म्हणतो ना चला बाई सत्संगात, तुम्हाला काय माहित आहे तुमच्यासारखे रिकामे थोडी आहो आम्ही. मी जर नसली ना ते या घराचं पानदान वाजते. तू काय अमरपट्टा घेऊन आला? राहावं लागेल ना अमरपट्टा घेऊन. जर पानदानच जर वाजते तर मग अमरपट्टा घेऊन इथंच राहावं लागेल, जाऊ नाही लागणार. कारण कसं आहे की या नाटकाला आपण आपलं समजलं. हे नाटक आहे चालू. कोणाची तरी पत्नी असतो, कोणाची तरी मुलगी असतो, कोणाची तरी सून असतो, कोणाची आई असतो, कोणाची मामी असतो, कोणाची शेजारी नसतो. एकच पार्ट आहे, एकच आत्मा आहे त्यातला. आणि हे सगळे नाते निभावत असतात. पण हे नाते निभावत असताना आता हेही झालं की अगदी लहान लेकरू म्हणते की टेन्शन आहे. 10 वर्षाच्या अगोदर टेन्शन शब्द नव्हता, हा आता आणला नवीन. मग यातून बाहेर कसं निघायचं? तर यातून बाहेर निघायचं असेल तर फक्त हरिनाम. कुठेतरी संतांचा आश्रय घेतला पाहिजे, कोणाच्या तरी पायी आपण लीन असलं पाहिजे. आई बोलताना सांगितली की आम्ही बाबाच्या पायी गेलो, वजूभाऊनं गुरु केले शांताराम बाबाला आणि त्यापासून आमचे सगळे सुखाचे दिवस आले. म्हणजे मला असं वाटलं की आपण सत्संग करायला आलोच नाही. त्या आईच्या तोंडून जे ऐकत होती तो सत्संगच होता. आणि म्हाताऱ्या माणसांचं एक असते की तुम्ही त्यांच्याजवळ गेले त्यांना विचारा की आबा तुम्हाला खायला काय आणू? ते म्हणतात नको काहीच नाही, फक्त बस तू. खायला काही नसते पाहिजे. आणि आपण नेमकं असं म्हणतो, आपल्याला वेळच नसते. कारण जी जी सेवा करणार आहात तीच आपल्याला परत मिळणार आहे. आपण शेतकरी लोक आहोत, जे पेरलं ते उगवेल ना. आणि तसंही शेतात गवत पेराणी लागत, पेरा लागते का? आणि जी माया असते ती ईश्वराचं नाव घेऊ देत नाही. कारण हे सगळं माझं 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 म्हणता म्हणता एक दिवस तो प्राणही निघून जाते, पण ईश्वराचं नाव येत नाही. आणि आम्ही एवढं सोपं केलं ते की खाली टाकलं काय चला 11वा अध्याय वाचायले, खाली टाकलं काय चला गीता वाचायले. तेव्हा नाही वाचायची ते, आता वळण लावा लागेल इंद्रियाला. नाहीतर 2 वर्षाचं बाळ असते त्याला आम्ही बोलणं शिकवतो आणि 60 वर्षाचा आबा झाल्यावरही त्याला बोलता येत नाही. कारण आपण काय बोलत आहोत भानच नसते, कोणाशी बोलत आहोत त्याचंही भान नसते. कारण हे जे मुख दिलं ईश्वरानं कुठेतरी त्याचं नामस्मरण करण्यासाठी, त्याची प्रॉपर्टी आहे ना हे. जोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही तोपर्यंत त्या ऑक्सिजनची किंमत कळत नाही. हे हवा अशी आपल्याला फुकट भेटत आहे त्याच्यामुळे त्याची किंमत नाही. पण ज्या दिवशी दवाखान्यात जातो, ICU मध्ये असते, पैसे नसतात, याला त्याला मागावं लागते, 4 घरी फिरावं लागते, मग त्या ऑक्सिजनची किंमत कळते की काय आहे. आता तर पुढे एवढे आजार होतील की ते दवाईनं बसणारच नाही. तुमच्या पाठीमागे आशीर्वादाचं गाठोडं किती आहे? किती जणांची दुआ घेतलीत तुम्ही, किती जणांच्या कामी पडलात तुम्ही. तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगतच नाही आहे. कारण मीही एक गृहस्थ आहे, मलाही 2 मुलं आहेत, तुमच्यासारखीच आहे, मी काही संत नाही आहे. पण जे काही समजलं ते तुमच्यापर्यंत फक्त सावधान करत. प्रसंग एकच असते, पण आपल्या मनाची स्थिती कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असते. सिगारेटच्या पाकिटवर लिहिलं आहे, तंबाखूच्या पाकिटवर लिहिलं आहे की हे खाण्यापासून नुकसान आहे. मग किती जणांना वळलं, किती जणांना कळलं? वाचत तर सगळेच आहे.
कारण तेवढी मानसिक शक्ती नाही आहे. आणि ती मानसिक शक्ती जर घ्यायची असेल, ते मनोबल जर घ्यायचं असेल, तेवढं जर स्वतःला सशक्त करायचं असेल, तर त्या ईश्वराशी कुठेतरी कनेक्शन जोडलं पाहिजे. आणि कनेक्शन कधी जोडलं पाहिजे, कसं जोडलं पाहिजे, त्याचाही एक महामंत्र आहे की त्याला तुम्ही सगळे सुख दुःख देऊन टाका, निश्चिंत राहा. तो तर नेहमी म्हणते की बच्चे तुम चिंता मत करो मैं बैठा. मग कुठे बसेला आहे तो, कशी त्याला चिंता द्यायची, त्याची एक विधी असेल ना. आपले सगळे काम झाल्यानंतर आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा ईश्वराचं नामस्मरण करायचं. आपले व्यापारी असतात, जगचे दुकानदार असते, ते आपला नफा तोटा लिहून ठेवत असतात रात्री, की किती विक्रा झाला, यातून नफा किती झाला, यातून तोटा किती झाला, कोणाचे किती पैसे द्यायचे. अशी जशी हिशोब वही असते तसा त्याला हिशोब द्यायचा. कारण जन्म त्याला दिलेला आहे. जन्म आणि मरण आपल्या हातात नाही आहे. कोणाच्या घरात जन्म घ्या, कसे लोक असाव, कसे साथसंगती असाव, हे आपल्या हातात नाही आहे. दो दिन की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की क्यों तू सोचे, पल का नहीं ठिकाना. इथं क्षणाची गॅरंटी नाही आहे. आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आता तर मरण एवढं स्वस्त झालं. बघा रस्त्याने जाणाऱ्या गाड्या पहा, कसे भरधाव गाड्या मध्ये चालवतात मुलं. मग मला असं वाटतं की कदाचित याची आई, हा एकुलता एक असेल, याची आई वाट पाहत असेल, पण त्याला भान नसते. व्यसनाच्या पायी किती आहारी झाले. आम्ही काय केलं पाहिजे, याच्यासाठी काय असं कोणता मंत्र आहे की त्यामुळे आमचं कुटुंब सुधारेल, त्यामुळे आमचं घरच स्वर्ग राहील. नाही तर आम्ही तीर्थाला तर जातोच आहोत. पंढरीला वारीला चला, चंद्रभागेत आंघोळ करा, गंगासागरला जा, तिथं आंघोळ करा, आणि काय तर आमचे पाप धुतले जातील. पाप धुतले जात नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही पापी लोक तिथं जाऊन येणार, त्याच्यामुळे ते पाणी पापी होईल, उलट ते आपल्या अंगाला लागेल. आम्ही यज्ञ करतो, यज्ञात काय केलं आम्ही, ती म्हणजे तूप तांदूळ ते स्वाहा करणं चालू आहे. पण हा आमचा संसाराचा यज्ञ आहे. या संसाराच्या यज्ञामध्ये कोण्यातरी संतांच्या पायी लागून, हरिपाठासारखा ग्रंथाचा आधार घेऊन, कुठेतरी त्यातलं जे घेऊन आमच्यातला मीपणा काढून टाकावं लागेल. आणि मी काढावं लागेल, दुर्गुण काढावं लागतील, आणि ते स्वाहा करावं लागतील. आणि जे चांगलं चांगलं आहे ते घेता आलं पाहिजे, हंस होता आलं पाहिजे आपल्याला. हंस काय करते, पाणी आणि दूध वेगळं करते, मोती आणि कंखर वेगळं करते. मग आमच्यात निर्णय शक्ती आली पाहिजे. देवीला 8च का बरं हात दाखवतात, कारण तिच्याजवळ अष्टशक्ती असतात, आणि त्या अष्टशक्तिका तुमच्यामध्ये आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळी निर्णय घेता आला पाहिजे, पारखता आलं पाहिजे. एखादी गोष्ट वाढवायची की नाही, लांबवायची. भांडणात कधीच लांबवायची. काय असते, एखादी भांडण असते आणि आपण साधं बोलून जातो, तुला असं म्हटलं, तुला असं म्हटलं, चढावणीचं पाणी कोणाला देऊ नका. कारण हे फक्त शरीर आहे, त्यातला आत्मा तर निघून जात असते. आणि शरीर जर पडेल राहिला, आत्मा निघून गेल्यानंतर ते शरीर काहीच नाही. हे शरीर आहे, हे संपत्ती ईश्वरानं दिलाय, आणि ईश्वरानं दिलाय तर त्याचे कुठेतरी थँक्स मानावं लागतील. आणि त्याचे थँक्स तसे मानावंच नाहीत लागत. कोण गोर गरीब तुमच्या डोळ्यानं जोही कोणी दिसेल दिवसभरात, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त दुआ देता आली पाहिजे. नाही काही तर प्रेमानं हसता आलं पाहिजे, प्रेमानं बोलता आलं पाहिजे. कोणाचं सुखदुःखावर तुम्हाला फुंकर घालता आली पाहिजे, मलमाचं काम केलं पाहिजे. कोणाच्या जखमेवर मीठ सोडायचं नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. अध्यात्म म्हणजे काय, ईश्वराचं नाव घेणं म्हणजे काय, पोथी वाचणं म्हणजे काय. आम्ही गजानन महाराजाची पोथी वाचतो, आणि आमच्या घरी जर शिडर आहे तशी, उष्टर आहे तशी ताटावर, आम्हाला पहिलाच अध्याय कळला नाही. गजानन महाराजांना उष्ट शीत खाल्ले, मग काय घेतलं आपण पारायणातलं. हरिपाठात ओवीच आहे, वाया येर जार हरिवीण, लटी का व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जार हरिवीण, वाया येर जार हरिवीण. आणि हे
हे 84 जन्माची जे येरझार आहे हे चालूच आहे, पण याचा कुठेतरी थांबवता आली पाहिजे आणि ते फक्त हरिनामानच थांबू शकते. सगळ्या रोगावरचं जर औषध असेल तर ते हरिनाम. गाठी का बरं होतात? कारण आम्ही कुठेतरी काय केलं की एखाद्याच्या बद्दल राग, एखाद्याच्या बद्दल द्वेष कुठेतरी मनात ठेवला. प्रत्येक दिवस जो आहे हा शेवटचा दिवस जगून समजून जगावं लागेल. आणि शेवटचा दिवस जर समजून जगसाल तर मग आपल्यावर येणारे जे काही आपल्या संबंध संपर्कातले लोक आहेत त्याच्याशी आपण गोड वागू. आणि गोड ही प्लॅस्टिक सारखं वागायला लागत. आता प्लॅस्टिकच्या हसण्याला किंमत नसते, प्लॅस्टिकच्या फुलांना सुगंध नसतो. नाही तर फेसबुकवर, व्हॉट्सअपवर लय मित्र आहेत, काही कामाचे नाही आहेत. त्याला एक मित्र करून घ्या, त्याला एक सोबती करून घ्या, तुमच्या घरातला प्रमुख तो करून घ्या आणि त्याला सगळे सुख दुःख सांगा. कारण त्याला जर आपण सुख दुःख सांगितले तो नक्कीच धावून येते. आणि मग आपण म्हणतो की तुमच्या बाबा तुमच्या रूपात देव धावून आला. माणसाच्याच रूपात येणार आहे तो. कारण ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं, हे विश्वाची माझे घर. तशी दृष्टी करावी लागेल. आणि दृष्टी कधी बदलते? जर आपली संगत चांगली असेल, जर आपलं अन्न खाणं पाणं जर शुद्ध सात्विक पवित्र असेल. कारण म्हणतातच जसा संग तसा रंग, जसं अन्न तसं मन आणि जसं पाणी तशी वाणी. साध्या गोष्टी आहेत. जिजाई शिवबांना उठवायची तर राजे बनायची, कारण तिच्या बोलण्यात तेवढा गोडवा होता आणि खरोखर तिनं राजा केलं. एक आई काय नाही करू शकत. तुम्ही मावल्या होता सगळं काही करू शकता. अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे स्त्रीच्या जीवनात तरी नाही. एखादा माणूस जर सत्संगात असेल आणि ती घरातली बाई नसेल तर तो माणूस आणू शकत नाही. त्या बाईला नाही आणू शकत. आणि तेच जर एखादी बाई जर सत्संगात असेल, तो माणूस जर नसेल तर नक्कीच ते बाई आणू शकते 101%. कारण स्त्री तेवढी शक्ती आहे. आपण जो स्वयंपाक करतो तो यज्ञ आहे. यज्ञ करायची गरजच नाही असं नाहीच आहे. यज्ञ करायचा अधिकार नव्हता असं नाहीच. कारण रोजचा जो स्वयंपाक करता हे आपण म्हणतो ना हे जेवण नाहीच आहे, तो यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये तुमच्या मनामध्ये जो काही विचार असेल ते सगळं उतरत असते. त्यामुळे कुठेतरी ईश्वराच्या आठवणीत तो स्वयंपाक झाला पाहिजे. आणि जेव्हा तो ईश्वराच्या आठवणीत स्वयंपाक होईल तो महाप्रसाद. कारण आईनं बोलताना सांगितलं की बाबांना मला खूप त्रास दिला पण बाकी कोणाला त्रास दिला. आणि बघा ते भाग्य घेऊन आले होते की त्यांनी सगळं गमावलं पण त्याच्या मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, त्या आईने दुर्लक्ष केलं नाही आणि म्हणे आम्ही मनही कधी दुखवलं नाही त्यांचं. छानपैकी आंघोळ केली, जेवण केलं. म्हणजे मरण कसं असावं भागवतात सांगितलं आहे. जीवन कसं जगावं हे रामायण शिकवते आणि मरावं कसं हे भागवत शिकवते. पण या लोकांचं जीवनच एवढं महान असते की आपण साधं एखाद्या संताच्या नजरेनेही निहाल होऊन जातो. वाल्याचा वाल्मिकी व्हायला त्याला ट्रेनिंग घ्यावं लागलं नाही की चला 12 वर्षाचं ट्रेनिंग आहे, नाही आहे. पण आपल्याला माणसासारखं जगता आलं पाहिजे. आणि माणसासारखं जगता येणं म्हणजेच आपला सत्संग आहे. काय करायचं आहे सत्संग म्हणून? आज गुरुवार आहे म्हणून सत्संग, आज एकादशी आहे म्हणून सत्संग नाही. सत्संग आमचं जीवन झालं पाहिजे. जो बोले सो हरिकथा. कारण आमचं मुखच त्याला द्यायचं. आणि नाही तर आम्ही उपवास केले पण ते उपवास महागात पडतात. त्याच्यामुळे आता आमचं मुखच त्याला द्यायचं की ईश्वरा आम्ही या मुखानं कोणाची निंदा करणार नाही. आजपासून आमचा कानाचा उपवास, आजपासून आम्ही कोणाची निंदा ऐकणार नाही. आजपासून आमच्या डोळ्याचा उपवास, आम्ही कोणा या नजरेनं काही जरी दिसलं तरी आमच्यात विश्वबंधुत्वच असेल. नाही ते सगळ्या संत महात्म्यांनी लिहून तर ठेवलंच. आम्ही ग्रंथही घरी आणले नाही असं नाही. आम्ही हरिपाठ करतो, आम्ही गजानन महाराजाची पोथी वाचतो, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायणातही बसतो, तुकाराम गाथेत बसतो. पण आम्ही घेतलं किती? आणि जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत बदल नाही. कारण घेतलंच नाही तर बदल होईल कसा? औषध आहे, औषध फक्त त्या बाटलीतल्या बाटलीत आहे आणि रोज पायनं सुरू आहे. इकडे खोकला येतोच आहे. थांबवायचं असलं की सांगा बरं. कारण खोकल्याचं औषध समोर दिसतेच आहे आणि रोज आपण म्हणतो की खोकला येत आहे, मग आपण म्हणतो औषध घ्या. हो आहे आमच्या घरी. परत खोकला येणं सुरूच. का हो औषध घ्या, आहे आमच्या घरी.
जोपर्यंत ते डोळ्याला दिसते तोपर्यंत फरक पडत नाही. थांबवायचं का? तो तुम्हाला औषध घ्यावं लागेल. आणि हरिनाम असं औषध आहे की ते सगळ्या रोगांवर चालते. त्यामुळे आपण एकदा हरिनाम घेऊ आणि सेवा थांबवू. हरे राम 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 सीताराम राम राम. म्हणा माऊली. हरे राम 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 सीताराम राम राम. 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 झालेली जी सेवा आहे आजची ती बाबांच्या चरणी अर्पण करते. आणि तो जो आत्मा आहे निघून गेलेला त्याला तर सद्गती मिळालीच असेल. नवीन जिथं कुठे गेले असतील तिथं त्यांना आरोग्य मिळेल, चांगला सत्संग मिळेल. कारण सगळं काही होईल पण सत्संग मिळत नाही. बाकी सगळं मिळेल. त्यांच्या आयुष्यात सत्संग भरो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. फक्त तुम्हाला 2 ओळी सांगते, ह्या तुम्ही कायम लक्षात ठेवा. कारण जो सत्संग असते, जे प्रवचन असते, जो कार्यक्रम असते तो गेलेल्या जीवासाठी नसते. भ्रमात नका राहू. आपण नेहमी म्हणतो की ते गेले म्हणून सत्संग आहे, ते गेले म्हणून प्रवचन आहे, ते गेले म्हणून कीर्तन आहे. त्यांच्यासाठी नसते बरं. ते गेले ते त्याची सिदोरी घेऊन गेले. ते फक्त आपल्यासाठी असते की आम्हाला त्याच रस्त्याने जायचं. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना रे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना रे. सजन रे झूठ मत बोलो. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ति मुक्ताबाई की जय. गुलाब बाबा की जय. माऊली शांताराम महाराज की जय. हरिओम. पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे, कधीही कुठेही अंत येऊ शकतो. एक आमच्या गावचे एक गृहस्थ आहेत, त्यांना जळगाव खानदेशला जायचं होतं. ते बस स्टँडवर आले. आता बस स्टँडवर योगायोगाने माझं पहिलंच घर आहे, नात्यातही आहेत ते थोडे आमच्या. ते मामा त्यांना बोलवायला आले त्या आबाजींना की बाबा घरी चला, आपण नंतर पुढच्या महिन्यात जाऊ. ते म्हणत नाही मी मेलो तरी येणार नाही. हा त्यांचा शब्द होता की मी मेलो तरी घरी येणार नाही. आणि खरंच जळगाव खानदेशला गेले. राहिलं ते डोळ्याचं ऑपरेशन आणि तिथं जाऊन वाढले. म्हणजे आपल्या जीवनाची जी संध्याकाळ आहे ती कधी होईल सांगता येत नाही. बरं, जीवनाच्या संध्याकाळीसाठी 60-70 वर्ष थांबावं लागते का? आता मुलगा बाबाच्या खांद्यावर जाईल की बाप मुलाच्या खांद्यावर जाईल हेही सांगता येत नाही. त्याच्यामुळे एकच मंत्र ठेवायचा, जन्म तेरा बात ही बीत गयो रे तूने कब पुनः कृष्ण कहो. जन्म तेरा बात ही बीत गयो रे तूने कब पुनः कृष्ण कहो. कारण चार चौकीत बसलं की काय कथा आहे का? व्यथाच आहे फक्त, कथा नाही कुठे. हे नाहीच पाहिजे मग मला. नाही, तुम्हालाही मंडळी सांगून देतो मी, हे कार्यक्रम असला तर मला फोन करा, मी येईन. पण पाया लागायचा नाही, मला काही द्यायचं नाही. कोणी पाया लागत नाही, द्यायचंय काहीच नाही, काही देत नाही आम्ही. आम्ही दक्षिणा नाही देऊन राहिलो. नाही,
पण जो तुमचा प्रवचन करायचा मान असते फोटो घ्या ना, फोटो घ्या ना. तो मान कॅमेरा फोटो घ्या. काहीच नाही, मान नाही, पान नाही, काहीच नाही बापा. हे शरीर आहे आणि आपण सगळे बहीण भाऊ आहोत. एका ईश्वरापासून आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळे नाही 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 इकडे पाहिजे. हो हो बोलली मी आता मी 2 मिनिट झाले त्यापेक्षा एखाद्या देवाला घालते. कारण आहे देवाला, जो ज्याचा मान आहे त्याला देवाच लागते, असं नाही.